नमस्कार. नवा दिवस नवा विषय घेऊन परत एकदा वाटाड्या प्रशिक्षण केंद्र लातूरच्या विद्यमान मी आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी आलोय. मित्रांनो, आजचा जो काही विषय आहे तो मी समर्पित करतोय तमाम माझ्या शेतकरी पुत्रांना. मित्रांनो, आज कांदे उत्पादनामध्ये भारत हा जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं राष्ट्र आहे. स्वाभिमानानं आणि अभिमानानं सांगावंसं वाटतं, भारताच्या कांदे उत्पादनाच्या शृंखलेमध्ये अव्वल स्थानावरती आहे ते माझं महाराष्ट्र राज्य. आणि आज आपल्या महाराष्ट्राच्या मागोमाग उत्तर प्रदेश आहे, कर्नाटक आहे, गुजरात आहे. इथेही आज कांदे उत्पादन मोठ्या प्रमाणावरती केलं जात आहे. पण एकूण महाराष्ट्राच्या एकूण उत्पादित कांदेच्या उत्पादनामध्ये 10% वाटा उत्पादनाच्या देशाचा फक्त आणि फक्त नाशिक विभाग उचलतोय. एवढी उत्पादनाची क्षमता माझ्या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि बऱ्याच वेळेला टीव्ही वरती असेल, पेपरमध्ये जेव्हा बातम्या बघायला मिळतो, नाशिकचा शेतकरी रोडवरती कांदा फेकायला लागतो आणि कांद्याला 2 रुपये आणि 3 रुपयाचा भाव द्यायला लागतो, त्यावेळी मी थोडासा विचार करतो आणि विचार करून अभ्यासतो. त्यावेळी माझ्या निदर्शनास येतं की कांदा उत्पादनामध्ये अव्वल असलेला नाशिक आज रडतो आहे. पण त्याच्यावरतीच प्रक्रिया करून गुजरातमध्ये माऊ, मध्य प्रदेशच्या बाजूला असलेल्या त्यावरती प्रक्रिया करतो आहे. ज्या पद्धतीनं कोल्हापुरामध्ये गुराळं आहेत, त्या पद्धतीनं त्या ठिकाणी कांदा प्रक्रिया करणारी युनिट्स उभी केलेली आहेत आणि प्रक्रिया करून 600 ते 800 रुपये पर केजीनं हा कांद्याची पावडर तयार करून एक्सपोर्ट करतोय. त्यावेळी माझं मन म्हणतंय, काम करे राजाबाई राजसा मली दाखल. बाबांनो, हा जो विषय मी आपल्या समोर मांडतोय, हा विषय मांडत असताना कांदा प्रक्रिया उद्योग जो माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांसाठीचा हा उद्योग आहे की जे कांदा उत्पादित करतात, त्यांच्यासाठीचा एक अनोखा उद्योग मी आपल्या समावेत आज घेऊन येतोय. बाबांनो, कांदा प्रक्रिया उद्योग कोण सुरू करू शकतं? ज्याच्याकडं काम करण्याची इच्छा आहे. वाटाड्या म्हणतोय, भांडवलाचा प्रश्न नाहीये, भांडवलाच्या बाबतीमध्ये विचार करण्याची गरज नाहीये. आपल्याला कांद्यामध्ये कांद्याचं उत्पादन करत असताना जर तुमच्याकडे अवघं 2 ते 5 हजार रुपयाचं भांडवल जरी असेल, तर आपण या कांदा उत्पादन प्रक्रियेला सुरुवात करू शकतो. म्हणजे कांदा उत्पादनाला भांडवलाचा प्रश्न नाहीये. कांदा उत्पादनासाठी जागा जर असेल तर आपल्याला मोकळी आणि सूर्यप्रकाश देणारी जागा असेल, 10 बाय 12ची रूम जरी असेल, आपण घरातल्या घरातनं सुद्धा या प्रक्रियेला आपण सुरुवात करू शकतो. तिसरी महत्वाची गोष्ट जे काही आहे की या कांदा प्रक्रिया उद्योगामध्ये फक्त शेतकऱ्यांनीच कांद्याच्या प्रक्रियेवरती समावेश करावा का, हाही प्रश्न यामध्ये नाहीये. आज फ्लॅटमधनं पुणे मुंबईतल्या मायमावल्या सुद्धा असतील, अथवा ग्रामीण भागातल्या मायमावल्या असतील, अथवा शेतकरी असतील, किंवा घरातल्या घरात फावल्या वेळेत काम करण्याची इच्छा असलेल्या माझ्या सर्व नवउद्योजक असतील, हे सुद्धा हा कांदा प्रक्रिया उद्योगाला सुरुवात करू शकतात. आणि आपल्या इथं उत्पादित होणाऱ्या मालाला प्रचंड मोठ्या प्रमाणावरती मूल्यवर्धन करण्याची संधी प्रत्येक घराघरामधनं आपल्याला निर्माण करूता येऊ शकते. म्हणून हर हर उद्योग घर घर उद्योग या पद्धतीची वाटचाल आपण यामध्ये करू शकतो. बाबांनो, कांदा प्रक्रिया उद्योगाकडे येताना आपल्याला महत्वाची काही लायसन्स लागणार आहेत. या लायसन्स मध्ये पहिलं लायसन्स लागणार आहे ते म्हणजे काय आहे, उद्योगाधार. दुसरं लागणार आहे फूड अँड ड्रग लायसन्स. तिसरं लागणारं लायसन्स आहे वजन व मापेचे प्रमाणपत्र. चौथं लागणार आहे बारकोड. या माध्यमातून जे काही आहे आपण कांदा प्रक्रिया उद्योगाच्या या उद्योगाला सुरू करण्यासाठी नॉमिनल 1500 ते 2000 रुपयाच्या या लायसन्स पासून या उद्योगाला आपण सुरुवात करू शकतो. बाबांनो, या उद्योगासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी आहेत, वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत. यामध्ये सर्वसाधारणपणे आपल्याला मुख्यतः फोकस करायचंय की या उद्योगाला सुरुवात आपल्याला अत्यल्प 2 ते 3 हजाराच्या भांडवलापासून सुरुवात करायची आहे. आणि हे सुरुवात करत असताना आपल्याला सगळ्यात महत्वाचा पहिला प्रक्रिया उद्योग जो काही आहे, कांदा वाळविणे. बाबांनो, आपल्याला एकच काम करायचंय की आपल्या शेतामध्ये उत्पादित झालेला कांदा जो काही आहे, यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा असतो, त्याला मार्केटला भाव नसतो. आणि दुसरा कांदा जो काही असतो तो छोट्या साईजचा असतो, त्यालाही मार्केटला भाव नसतो. मीडियम कांद्याला मार्केटमध्ये भाव असतो. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी मोठा कांदा आणि छोटा कांदा यावरती प्रक्रिया करायचं आहे. बाबांनो, एक वाक्य लक्षात ठेवा. ते वाक्य म्हणजे काय आहे, 1400 रुपयाच्या काजू पासून देखील काजू कतलीच तयार होत असते आणि फक्त 280 रुपयाच्या काजू तुकड्यापासून देखील काजू कतलीच तयार होत असते. यामुळं चांगला माल शेतकऱ्यांनी विक्री करावा आणि जो सेकंड आणि थर्ड क्वालिटीचा माल आहे त्याच्यावरती प्रक्रिया करावी, ही महत्वाची गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. कांदा उत्पादनाच्या बाबतीमध्ये फ्लेक्स तयार करणं याला वाळलेला कांदा असं म्हणतात. आपल्याला काम करायचं आहे मशीनच्या माध्यमातून अथवा मॅन्युअली किंवा आपल्या हाताने कांदा कापायचा आहे आणि तो वाळवायचा आहे. वाळून जो काही आहे याला आपल्याला खणखणीत कांदा जो काही आहे तो वाळवायचा आहे आणि वाळून तो निश्चित पद्धतीने जे काही आहे मार्केटमध्ये विक्रीसाठी काढायचा आहे. बाबांनो, हे कांदा वाळवण्यासाठी 2 पद्धती आहेत. पहिली सोलार पद्धत आहे. सोलार पद्धत ही एकदम बेस्ट पद्धत आहे, अत्यल्प कमी खर्चातली पद्धत आहे. सोलार पद्धतीमध्ये
वाटाड्यानं स्वतःचा एक पत्रा ड्रायर डेव्हलप केलेला आहे. अवघ्या 1,500 आपल्याला जे 50 ते 60 हजार रुपयाचं ड्रायर काम करतं ते फक्त 1,500च्या ड्रायरवरती आपल्याला शेतकरी कुठंही याच्यावरती वाळवणूक करू शकतो. या पद्धतीने याच्यामध्ये विचार केला गेलेला आहे. म्हणून सोलार पद्धत यामध्ये टेस्ट एकदम बेटर असते. आपल्याला कमी भांडवलामध्ये स्टार्टअप घेता येतं, आधी ऑर्डर घेऊन मालाची निर्मिती करता येते. अशा सगळ्या घटकांचा विचार या कांदा प्रक्रियेच्या या वाळवणुकीच्या तंत्रामध्ये केला गेलेला आहे. बाबांनो, याच्यामध्ये दुसरं एक मॉडेल आलेलं आहे. ते म्हणजे काय आलेलं आहे की याला सोलार टनेल असं म्हणतात. 12x18चा सोलार टनेल असतो. कांदा कापायचा आणि त्या टनेलमध्ये टाकायचा, कांदा वाळला जातो. 2 टन कांदा या टनेलमधनं वाळवता येऊ शकतो. पण एक लक्षात ठेवा, मार्केटची आपल्याला ऑर्डर किती आहे त्यानुसार आपल्याला उद्योगाचं स्वरूप बदलता येऊ शकतं. तिसरी महत्वाची गोष्ट, बरेच जण सोलार ड्रायर म्हणून बाजारामध्ये विक्री करतायत. सोलार ड्रायरमध्ये 2 प्रकारचे ग्लास असतात. एक गॉगल ग्लास असतो आणि दुसरा जो काही असतो तो हीट ग्लास असतो. पण बहुसंख्य कंपन्या गॉगल ग्लासचा वापर करतायत. गॉगल ग्लासचं काय काम असतं की आलेला सूर्यप्रकाश जो काही आहे तो त्याची तीव्रता कमी करून मध्ये टाकणं, हे गॉगल ग्लासचा प्रकार असतो. त्याची किंमत 45 रुपये पर स्क्वेअर फीट असते. आणि हीट ग्लास जो काही असतो तो 450 रुपये पर स्क्वेअर फीटचा हा हीट ग्लास असतो. पण लोक या ठिकाणी फसवतायत. यामुळे सतर्कतेनं काम करा. यामध्ये मी आपल्याला सजेस्ट करेन ते पत्रा ड्रायरवरती काम करा, सुरुवात करा. अन्यथा आपण टनेल ड्रायरच्या माध्यमातून आपण याच्यावरती वर्किंग करूया. यामध्ये दुसरी मेथड जी काही आहे याला इलेक्ट्रिकल मेथड म्हणतो आम्ही, इलेक्ट्रॉनिक्स मेथड म्हणतो. मशिनरीच्या साहाय्याने कांदा वाळविणे. बाबांनो, सध्याला यामध्ये 2 प्रकार याच्यामध्ये येतात. एक येतो ट्रे ड्रायर. ट्रे ड्रायरच्या माध्यमातून आपला कांदा कट होतो, त्याच्यामध्ये वाळवलं जातं आणि प्रॉपर पद्धतीनं तो कांदा जो काही आहे तो आपल्याला उत्पादित होत असतो. दुसरा जो काही आहे ते ड्रायर रूम, म्हणजे एक मोठी रूम मध्ये आपल्याला कांदा जो काही आहे त्या रूम मध्ये हिटिंग दिली जाते आणि कांदा वाळवला जातो. ही सगळी सिस्टीम चायना मेड आहे. चायना आपल्यापेक्षा या निर्जलीकरणामध्ये अत्यंत अग्रेसिव्ह भूमिकेमध्ये आहे, पुढच्या स्तरावरती आहे. तर या 2 मेथडच्या माध्यमातून आणि तिसरं जे काही आहे व्हॅक्यूम ड्रायरच्या माध्यमातून आपल्याला यामध्ये उत्पादन करता येऊ शकतात. हे तिन्ही प्रकार हे जे काही आहेत ते आपल्याला इलेक्ट्रिकल ड्रायर मध्ये मिळतात. पण बाबांनो, तमाम शेतकऱ्यांना माझं निवेदन आहे की किमान 10 ते 15 लाखाचं आपण केलेल्या वस्तू विक्री केलेपर्यंत आपण कुठल्याही पद्धतीने इलेक्ट्रॉनिक वस्तूची खरेदी करू नका. कारण यामध्ये इकॉनॉमिक्स आता सध्याला जमत नाहीये. अडचण मुळात मध्ये काय आहे की आपणली प्रोडक्शन कॉस्ट आणि सेलिंग कॉस्ट ही मॅच होत नाहीये. माझं प्रोडक्शन कॉस्ट जर यामध्ये मी जर गृहीत धरलं तर 68 रुपयाच्या घरामध्ये जर माझं प्रोडक्शन कॉस्ट जात असेल आणि त्याची जर विक्री कॉस्ट जी काही आहे लोक जर 62 रुपयाने विकत असतील तर उद्योग करण्यामध्ये अर्थ नाहीये. याला बल्क कॅपॅसिटीमध्ये काम करावं लागतं. म्हणून सुरुवात जी काही आहे, ज्या उद्योगाची सुरुवात छोटी तो उद्योग मोठा, ज्या उद्योगाची सुरुवात मोठी तो उद्योग छोटा. यामुळं घरातल्या घरातनं अत्यल्प भांडवलातनं या फ्लेक्सला आपल्याला जे काही आहे निर्मिती करून आपल्याला बाहेर काढायचं आहे. आणि या फ्लेक्सला प्रचंड मोठ्या प्रमाणावरती डिमांड आहे. या फ्लेक्समध्ये 2 प्रकार पडतात. पहिला जो काही आहे पिवळा वाळलेला कांदा, दुसरा प्रकार आहे पांढरा वाळलेला कांदा आणि तिसरा जो काही प्रकार आहे फ्राईड वाळलेला कांदा. या कांद्याला मोठ्या प्रमाणावरती बाजारामध्ये मागणी निर्माण झालेली आहे. फ्राईड कांदा जो काही आहे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती या फ्राईड कांद्याला मागणी वाढत चाललेली आहे. जेवढे बिर्याणी हाऊस आहेत, बिर्याणी हॉटेल्स आहेत, नॉनव्हेजची हॉटेल्स आहेत, या हॉटेलमध्ये या कांदा फ्लेक्सचा वापर मोठ्या प्रमाणावरती केला जातो आहे. आज आपल्याला आवर्जून सांगावं वाटतं की हा जो काही कांदा वाळलेला आहे त्याला आपल्याला काम करायचं आहे. आपल्याला त्याच कांद्याला आपल्याला पावडर फॉर्म मध्ये घेता येतं. म्हणून प्रक्रिया उद्योगातला दुसरा भाग म्हणजे काय आहे, कांद्याची पावडर आहे. कांद्याची पावडर तयार करत असताना एक सगळ्यात मोठा प्रश्न होता की आपल्याला त्यासाठी एक इंडस्ट्रियल मिक्सर वापरावं लागायचं. आरपीएम त्याचं जास्त असतं की कारण ते फाईन पावडर येण्याच्या दृष्टिकोनातून ते वापरलं जायचं आणि त्याची किंमत 50 ते 60 हजार रुपयाच्या घरामध्ये होती. तोच मिक्सर आता नवीन पद्धतीनं वेगळ्या आयामानं आपल्याला 5 ते 6 हजाराच्या रुपयामध्ये सुद्धा आपल्याला डोमेस्टिक स्तरावरती घेता येऊ शकतो आणि त्या कांद्याला आपल्याला पावडर फॉर्म मध्ये निर्मिती करून त्याची विक्री करता येऊ शकते. याचाही विचार या ठिकाणी वाटाड्यानं तमाम या अत्यल्प भांडवली शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून केलेला आहे. म्हणून आपल्याला कांद्याची पावडर तयार करता येते. या पावडरलाही बाजारातनं मोठ्या प्रमाणावरती मागणी वाढत चाललेली आहे. आपण बघतो आहोत इन्स्टंट सूप बघतो आहोत, इन्स्टंट ग्रेव्हीज बघतो आहोत, याचबरोबर आपण इन्स्टंट प्रोडक्ट बघतो, इन्स्टंट बिर्याणी बघतोय, इन्स्टंट मॅगीज बघतोय, इन्स्टंट बेकरी आयटम बघतोय. या सगळ्यामध्ये या पावडरचा उपयोग मोठ्या प्रमाणावरती आज केला जातो आहे. म्हणून या क्षेत्रातनं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती संधी यासाठी आहे. एक नवीन आयाम सध्याला कांदा प्रक्रिया उद्योगामध्ये बाहेर आलेला आहे. म्हणजे कांद्याचा सॉस तयार करणं आणि कांद्याच्या सॉसला सुद्धा आज प्रचंड
ही फास्ट फूड इंडस्ट्रीमध्ये मागणी वाढत चाललेली आहे. अत्यल्प आणि अत्यल्प 15,000च्या आतल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्याला कांदा सॉस प्रक्रिया उद्योगाला सुद्धा आपल्याला यामध्ये निर्मिती करता येऊ शकते आणि सॉस तयार करून आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणावरती विक्री करता येऊ शकते. हे सॉस 10 रुपयाच्या पाऊचमध्ये आहेत, हे सॉस 1 लिटरच्या बॉटलमध्ये आहेत, हे सॉस 5 लिटरच्या बॉटलमध्ये आहेत. या सॉसचा उपयोग मोठ्या प्रमाणावरती जे फास्ट फूडवाले आहेत यामध्ये विशेषतः मी आपल्याला सांगावंसं वाटतं की आज पिझ्झा असेल, बर्गर असतील अथवा वडापाव चटणी म्हणून सुद्धा या सॉसचा उपयोग मोठ्या प्रमाणावरती बाजारामध्ये केला जातो आहे. यासोबत हे सगळे जे काही कांदा वाळवलेला असेल किंवा कांदा हा पावडर असेल, मसाला इंडस्ट्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती मागणी या कांद्यासाठी येते आहे. म्हणून कांदा प्रक्रियेतनं मसाला उद्योगाकडे आपल्याला वळता येऊ शकतं. बहुसंख्य मसाल्यांमध्ये आपल्याला कांद्यापासून मसाले तयार करता येऊ शकतात. म्हणून पॅरलली कांदा विक्री करण्यापेक्षा मसाल्याची निर्मिती करून जर आपल्याला त्याची विक्री करता आली तर निश्चित पद्धतीनं तीही योग्य पद्धतीचं काम आपल्याला या ठिकाणी करता येणार आहे, यात काही शंका नाहीये. यासोबतच ओल्या ग्रेव्हीज आहेत. आता कांदे आपण काय करतो आहोत, कांदे काढतोय, त्याला आपण भट्टीमध्ये भाजतोय, भाजून त्याच्यात ओल्या ग्रेव्ही करतोय. आणि या ग्रेव्ही काय आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रेव्ही आहेत. यामध्ये अंडा करी करायचा आहे, इन्स्टंट ग्रेव्ही आपल्याला वापरता येऊ शकते. याच कांद्यापासून तयार केलेली ज्या काही ग्रेव्ही आहेत, मटणाची ग्रेव्ही वेगळी आहे, चिकन ग्रेव्ही वेगळी आहे, फिश ग्रेव्ही वेगळी आहे, व्हेज ग्रेव्ही वेगळी आहे. सोबतच काय आहे, शेवगा ग्रेव्ही वेगळी तयार आपण केलेली आहे. म्हणजे या इन्स्टंट ग्रेव्ही सुद्धा आपल्याला या कांद्यापासून तयार करता येऊ शकतात. आणि स्थानिक आणि ग्लोबल मार्केटमध्ये याला प्रचंड मोठ्या प्रमाणावरती मागणी वाढत चाललेली आहे. मित्रांनो, याबरोबरच आज सगळ्यात तमाम सौंदर्य प्रसाधनामध्ये, कांदा उत्पादनामध्ये काम करत असताना कांद्याचं जे काही हेअर ऑइल आहे हे आपण अवघ्या 5 ते 6 हजार रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये या हेअर ऑइलला सुरुवात करू शकतो. आज थोडंसं जर गुगलवरती जाऊन आणि आपण निश्चित पद्धतीने अमेझॉनवरती जाऊन आपण या कांद्याच्या तेलाच्या किमती जे हेअर ऑइलचे आहेत याचे जर रेट्स बघितले तर निश्चित पद्धतीनं आपल्याला या उद्योगाला सुरुवात करण्याची, अत्यंत तीव्रतेनं आपण सुरुवात करण्याची जी उमेद आपल्यामध्ये निर्माण होऊ शकेल. अत्यल्प 5 ते 6 हजाराच्या भांडवलामध्ये आपल्याला हे हेअर ऑइल्स तयार करता येऊ शकतात. आणि यासोबतच लहान मुलांसाठी मसाज ऑइल्स याच्यामध्ये आपल्याला तयार करता येऊ शकतात. आणि फूड ऑइल सुद्धा आपल्याला याच्यामध्ये तयार करता येऊ शकतात. इतक्या ग्रोईंग हा कांदा प्रक्रिया उद्योग हा नुसता इंडस्ट्रीयल उद्योग नाही आहे, हा गृह उद्योग आहे. घराघरातनं शेतकऱ्यांनी तमाम ज्या काही आहे या उद्योगाला सुरुवात करणं अत्यंत गरजेचं आहे. या उद्योगाला सुरुवात करत असताना मशीन शिवाय कसा उद्योग सुरू करता येऊ शकतो, अत्यल्प भांडवलात उद्योग कसा सुरू करता येऊ शकतो, याच्यावरती आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. कांद्याच्या पावडरमध्ये रेट्स अत्यंत कमी आणि जास्त आहेत. यामुळं कोणता घटक घातल्यामुळे त्याची कॉस्टिंग रिड्यूस होते कांद्याच्या पावडरची, याचाही विचार या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी करावा लागणार आहे. यानंतर याच्या मार्केटिंगच्या संदर्भामध्ये आपण ज्या वस्तू उत्पादित करतो यामध्ये 80% मार्केट हे ऑनलाईन पद्धतीनं सेलिंगचं आहे. आपल्याला डायरेक्ट ऑनलाईन पद्धतीनं डायरेक्ट कस्टमरशी अप्रोच व्हायचं आहे. B2B मार्केट आहे, B2C मार्केट आहे. यामुळं आपण या उद्योगाच्या दृष्टिकोनातनं आपण याचा विचार करावा. आपले हे जी उत्पादनं आहेत हॉटेल सप्लायर्सच्या माध्यमातून आपल्याला विक्री करता येऊ शकता आहेत आणि त्यांना आपल्याला कसं अप्रोच करायचं ही एक वेगळी टेक्निक आहे. आपली जी उत्पादनं आहेत घराघरातनं माझ्या मायमावल्या वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करतायत. कांद्याच्या बाबतीत जर नुसतं सांगायचं झालं तर अख्ख्या दिवाळीच्या वेळेस चिवडा तयार करण्यासाठी किमान आणि किमान तुम्ही 2 ते 3 लाख रुपयाचा कांदा विक्री करू शकता. एवढं मार्केट आज या कांद्याच्या माध्यमातून आहे. सुपर मार्केटमध्ये छोटे छोटे पाऊच तयार करून बिर्याणीसाठीचा वाळलेला कांदा आपण विक्री करू शकतो. या प्रसंगी हे विचार करत असताना सुरुवात अत्यंत महत्वाची आहे. लक्षात ठेवा, यामध्ये मशिनरीला आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गव्हर्नमेंट स्कीमला बळी न जाता आधी उद्योगातनं सुरुवात करा. शेतामध्ये आपण उत्पादित करत असताना आपण जेवढा माल उत्पादित करतो त्याच्या पूर्णवरती आपण प्रक्रिया करण्याचा विचार करू नका. वाटाड्या सांगतोय, एकूण उत्पादित मालाच्या 6% मालावरती जरी तुम्ही प्रक्रिया केली, तुम्ही उत्पादनात केलेला जो काही माल आहे त्यातून मिळणारं उत्पन्न जे काही आहे त्याच्या 6 पट उत्पन्न हे फक्त 6% माल देऊ शकतं. यामुळे वेस्टला बेस्ट करणं, यासोबतच त्याच्यावरती प्रक्रिया करून त्याचं मूल्यवर्धन करून आपला आर्थिक स्तर सुधारणं, यासाठीचं पहिलं पाऊल आपण उचलावं. आणि कांदा प्रक्रिया जो काही आहे या उद्योगाला सुरुवात करत असताना आपण निश्चित पद्धतीनं
पुढं सरकावं एवढंच आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. बाबांनो, अत्यंत महत्वाची गोष्ट मी आपल्याला या प्रसंगी सांगू इच्छितो. कांदा प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून अत्यल्प 2 ते 3 हजाराच्या भांडवलामध्ये आपण उद्योगाला सुरुवात करू शकतो. आधी ऑर्डर घेऊन मालाची निर्मिती करत करत पुढे सरकणं हे एक मागचं तंत्र आपल्याला विकसित करता येतं. आणि कशा पद्धतीनं उत्पादित केलेला माल हा तमाम महाराष्ट्रभर नव्हे, भारतभर नव्हे, आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा आपल्याला कशा पद्धतीने विकता येऊ शकतो याचा विचार होणं आणि तमाम महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एक उत्पन्नाची एक जोड करून देणं हाच संकल्प घेऊन वाटाड्या पुढे निघालेला आहे. यासाठी लक्षात ठेवा, चल चल पुढे गड्या, तुझ्या सोबतीला वाटाड्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभ दिवस.